हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल। तर आज आपण इथे रव्यापासून एकदम पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे। तर हा जो रवा आहे जाडसर रवा आहे, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा रवा घेऊ शकता। तर इथे मी 2 वाट्या जाड रवा घेतलेला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालून भिजत ठेवायचा आहे हा रवा। आणि याच्यामध्ये आपण कुठला सोडा, इनो किंवा दह्याचा यूज करणार नाही आहोत। तर हा रवा आपण साधारण 10 मिनिटांसाठी भिजायला ठेवणार आहोत। तर आपण इथे रवा साईडला ठेवूयात भिजण्यासाठी। त्याचबरोबर इथे आपण गाजर, वटाणे, 1 कांदा, त्याचबरोबर बटाटे आणि टोमॅटोचा यूज करणार आहोत। इथे आपण ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत। तर आपण पहिले थोडेसेच वटाणे लागणार आहेत, तर ते वटाणे सोलून घेऊयात। आणि बाकी जे आहे जसे की बटाटा आहे, त्यानंतर गाजर आहे, हे आपण किसून घेणार आहोत। आणि कांद्यालाही खूप छान असं बारीक कट करून घेणार आहोत। तर इथे पहिल्यांदा आपण वटाणे सोलून घेऊयात। तर इथे आपले जे वटाणे आहे सोलून झालेले आहेत, बघू शकता। त्याचबरोबर बटाटा आपल्याला इथे बघू शकता बटाट्याचा कलर चेंज होऊ नये म्हणून ह्याला खिसून आपल्याला पाण्यातच ठेवायचं आहे। तर ह्याला मी छोट्या खिसणीच्या साहाय्याने बटाटा खिसून घेतलेला आहे। तर इथे आपला बटाटा जो आहे किसून झालेला बघू शकता। तर याला आपण पाण्यातच ठेवणार आहे। ज्यावेळेस आपण त्याला फ्राय करू त्याच वेळेस त्याला आपण पाण्यातून काढणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपल्या सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत। तर एक कढई घ्यायची आहे। त्या कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचे आहे। आता आपण ज्या सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला इथे फ्राय करायच्या आहेत। तर सुरुवातीला मी फोडणीसाठी जिरे आणि मोहरीचा यूज केलेला आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण आता इथे मी 2 बारीक चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 1 वाटी कांदा जो आपण बारीक चिरून घेतलेला आहे, तो कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे छान असा। कांदा चांगला परतल्यानंतर मग आपण बाकीच्या भाज्या त्याच्यात ॲड करणार आहोत। तर इथे 1 वाटी टोमॅटो घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे गाजर मी किसून घेतलेला आहे आणि बटाटा। तर हे आपल्याला आता छान असं परतून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये वरून आपण वटाणे ॲड करणार आहोत। तर ह्या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत, नॉर्मल तेलामध्ये याला फ्राय करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्या कच्च्या नाही राहिल्या पाहिजे आणि खूप गाळही नाही झाल्या पाहिजे, व्यवस्थित अशा फ्राय झाल्या पाहिजे। तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत। तर इथे मी 1 चमचा शेजवान चटणीचा यूज केलेला आहे। शेजवान चटणीमुळे ते खूप छान असं त्याला फ्लेवर होतो। आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। तर आपल्याला परत एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हळद ऑप्शनल आहे, तुम्ही हळद टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल, पण हळदीने अजून छान असा त्याला कलर येतो। तर इथे बघू शकता आपला मसाला जो आहे छान असा रेडी झालेला आहे। खूप जास्त आपण त्याला भाजलेला पण नाही आहे, एकदम छान आणि मस्त असा मसाला आपला रेडी झालेला आहे। तर आता तोपर्यंत आपला रवा जो आहे तोही छान असा भिजलेला आहे। त्यातलं पूर्ण पाणी जे आहे बघू शकता, रवा छान असा आपला भिजलेला आहे। पूर्ण 1 ग्लास मी पाणी ह्याच्यामध्ये मिक्स केलं होतं, ते पूर्ण असं रव्याने सोक केलेलं आहे। आता जो मसाला आहे आपल्याला रव्यात मिक्स करायचा आहे। हा पूर्ण मसाला आपल्याला रव्यात मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपल्याला जो मसाला आहे तो रव्यात एकजीव करून घ्यायचा आहे। आणि मी कोथिंबीर वरून ॲड केलेले, जेणेकरून छान दिसायलाही म्हणजे आपली रेसिपी छान वाटेल आणि खायलाही छान असं कोथिंबीरीचा खमंग वास येईल। तर वरून तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता आणि हवं तर तुम्ही मसाल्यामध्येही थोडीशी ॲड करू शकता। तर आपला इथं पूर्ण मसाला रेडी झालेला आहे। तर आता आपल्याला या बॅटरपासून अप्पे बनवायचे आहेत। त्यामुळे जर मी हे सगळं कच्चं घातलं असतं तर अप्प्यामध्ये तेवढे ते शिजले गेले नसते, कांदा वगैरे असं कचकच लागू शकतो। तर त्यामुळे मी जेवढ्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या मी सगळ्या भाजून घेतलेल्या आहेत, छान असं तेलात परतून घेतलेल्या आहेत। बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे। तर इथे आपला अप्पे पात्र गरम झालेलं आहे आणि पूर्ण ह्याला आपण आता तेल लावून घेणार आहोत। आणि थोडं थोडं त्याच्यामध्ये आता आपण अप्पे पात्रामध्ये सोडून घेणार आहोत।
तर तुम्ही अशा पद्धतीने अप्पे करू शकता। खायला खूप छान आणि टेस्टी लागतात आणि खूप खमंग लागतात, कारण याच्यातल्या सगळ्या भाज्या आपण छान अशा शिजवून घेतलेल्या आहे, ज्या खाताना अजिबात कच्च्या लागणार नाहीत, कारण आपण त्याला प्रॉपर परतून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही अप्पे करू शकता। लहान मुलांना टिफिनमध्ये किंवा नाश्त्यासाठी, मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी तुम्ही अशा प्रकारची रेसिपी बनवू शकता। खूप छान लागतात आणि हे एकदम मसाला टाईप, म्हणजे जसे मसाले अप्पे आणि प्लेन अप्पे असतात, तर हे आपले मसाले अप्पे आहेत। म्हणजे याला तुम्हाला चटणी किंवा दुसरं काही बनवायची गरज नाही पडणार। तुम्ही असेही खाल्ले तरी खूप छान लागतात आणि मुलंही खूप आवडीने खातात आणि सगळ्या व्हेजिटेबल्स त्यांच्या पोटात जातात। तर आपण आता बघू शकता इथे त्याची एक बाजू भाजली गेलेली आहे आणि जेव्हाही आपण अप्पे बनवतो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला अप्पे पात्र गरम करून घ्यायचं आहे चांगलं। त्यानंतर आपल्याला त्याला मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे, जेणेकरून अप्प्याची बाजू जे म्हणजे करपू नये त्याची एक बाजू, त्यासाठी कारण मधला जो पोर्शन असतो तो जास्त गरम होतो आणि साईडचं थोडंसं कमी, त्याच्यामुळे काय होतं मधले अप्पे करपण्याचे जास्त चान्सेस असतात। त्यामुळे आपल्याला त्याला एकदम मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत। आणि तुम्ही अप्पे जे मधले अप्पे आहेत त्याला इंटरचेंज करू शकता, जेणेकरून काय होईल बाकीचे कडेचे अप्पेही छान असे भाजले जातील। तर बघू शकता त्याला वरच्या साईडनं परतल्यानंतर आपल्याला तेल लावून परत एक 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचे आहे। साधारण चांगले अप्पे होण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतात एक अप्पे पात्राला। तर बघू शकता इथे आपले अप्पे जे आहेत खूप छान असे एकदम क्रिस्पी आणि छान भाजले गेलेले आहेत, अजिबात कच्चे नाही आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही अप्पेची रेसिपी बनवू शकता। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर आज कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तुम्हाला अशा छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील, एकदम घरच्या साहित्यामध्ये पौष्टिक अशा रेसिपी पाहायला मिळतील। तर इथे आपले मी जे बॅटर बनवलं होतं त्या बॅटरमध्ये साधारण 2 अप्पे पात्र भरून असे अप्पे रेडी झालेले आहेत आपले। बघू शकता पूर्ण फॅमिलीसाठीचा नाश्ता 2 वाटी रव्यामध्ये होऊ शकतो। बघू शकता खूप छान असे झालेले आहेत आणि तुम्हाला जर असेच खायचे नसतील तर तुम्ही त्याला सॉससोबतही खाऊ शकता, शेजवान चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता, खूप छान लागतात। बघू शकता खूप छान असे भाजलेले आहेत। थँक्यू गाईज।